वक्फ बोर्डाला निधी देण्यावरून संघ आणि विश्व हिंदू परिषदेने भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे। वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटींचा निधी तातडीने रद्द करा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी कशासाठी? विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी माहिती सरकारला हा सवाल केलाय। वक्फ बोर्डाला निधी देण्यामागे सरकारची मजबुरी काय असा देखील सवाल विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला गेलाय। वक्फ बोर्डाला निधी देण्यावरून आता विश्व हिंदू परिषदेकडून नाराजी व्यक्त होतीये। 10 कोटी रुपये दिले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा निधी रद्द केला जावा अशी मागणी केली जातीये आणि काही खोचक सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केले गेलेले आहेत। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी हे सवाल उपस्थित केलेत। भाजप आणि एकंदरीत सरकारची नेमकी काय मजबुरी आहे हा निधी देण्यामागे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जितेंद्र, काय नेमकं म्हणणं विश्व हिंदू परिषदेने मांडलेलं आहे आणि सरकारने त्याच्यावर काही उत्तर दिलंय का? आपण पाहिलेलं आहे की वक्फ बोर्डाला राज्य सरकारने 10 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। हा वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठीचा निधी देण्यात आलेला, त्यापैकी 2 कोटींचा निधी जो आहे तो 10 जूनला वितरितही करण्यात आल्याची माहिती आहे आणि या विरोधात आहे ते आता विविध हिंदू संघटनांचा आवाज उठवणं सुरू आहे। आपण पाहिलेलं आहे की सेलिब्रिटी आहे किंवा कलाकार जे केतकी चितळे यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यामुळे आता हा जो 10 कोटींचा निधी वक्फ बोर्डाला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, राज्य सरकारने, त्याच्या विरोधात आता विविध हिंदू संघटना देखील आता याला विरोध करीत आहेत आणि त्याच अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेने देखील आता याला विरोध केलेला आहे की 10 कोटींचा निधी कशाला देण्यात यावा। महत्वाचं म्हणजे ज्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाज असेल तो पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याचं दिसून येते आणि जी निश्चित जितेंद्र, एकंदरीत हा मुद्दा लक्षात आलाय। वक्फ बोर्डाला दिलेला हा जो निधी आहे त्याच्यावरून ही नाराजी व्यक्त होताना दिसतेय। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती घेऊया, त्यांच्याशी याच्याशी चर्चा करूया। गोविंदजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय नेमकी तुमची नाराजी आहे? असं आहे, वक्फ बोर्ड हाच रद्द केला पाहिजे ही आमची मूळ डिमांड आहे। आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय बैठकीमध्ये याचा प्रस्ताव सुद्धा पास केलेला आहे। वक्फ बोर्डची आवश्यकता काय आहे आणि दुसरा विषय असा की ज्या वक्फ बोर्ड मध्ये अब्जो रुपयांची संपत्ती आहे, अब्जो रुपयांची, त्या अशा वक्फ बोर्डला हे 10 कोटी रुपये देण्याचा मागचा उद्देश काय आहे? काय कारण त्याला द्यायचं? आवश्यकता काय आहे? म्हणून आमचं म्हणणं असं आहे की अशा एखाद्या संस्थेला त्याच्याकडे अब्जो रुपयाची संपत्ती आहे त्याला 10 कोटी रुपये द्यावेच नाही। कशाला द्यावे? एकीकडे तुम्ही वक्फ बोर्डला पैसे देता, दुसरीकडे तुम्ही मंदिरांवर ते सरकारी नियंत्रण ठेवता। हे सरकारी नियंत्रण काढण्याकरता आम्ही म्हणतो ते तुम्हाला समजत नाहीये, तुम्हाला ते काढता येत नाहीये। तुम्हाला सरकारी नियंत्रण मुक्त करा ना मंदिरं, ते आम्ही म्हणतो ते का नाही? सरकारचा मंदिराचा पैसा तुम्ही उपयोगात घेता, त्या उपयोगात घेतलेल्या पैशातून तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये देता, हे चुकीचं आहे, याचा आम्हाला विरोध आहे। बरं, हे गोष्ट जर चुकीची आहे असं तुमचं म्हणणं आहे गोविंदजी, तर कुठेतरी मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे होतंय असं तुमचं म्हणणं आहे का? आणि जर तसं असेल तर सरकारनं काय नेमकं करावं अशी तुमची अपेक्षा भविष्यात आहे? विश्व हिंदू परिषद राजकारण करत नाही। विश्व हिंदू परिषदेला मतांचं घेणं देणं नाही। विश्व हिंदू परिषद हिंदुत्वाच्या रक्षणाकरता हिंदुत्वाचे मुद्दे काय झालं पाहिजे वास्तविक असे मुद्दे उपस्थित करत असतो। राजकारण काय ते राजकारणी बघत असते। बरं, सरकारकडून काय अपेक्षा आहे मग आता? काय पाऊल सरकारकडून अपेक्षा ही आहे आम्हाला की त्यांनी हे जे 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याचे 2 कोटी रुपये दिलेले आहेत, हा आदेश रद्द करावा आणि यापुढे वक्फ बोर्डला पैसा देऊ नये। बरं, या संदर्भात भाजपकडून अशा पद्धतीने हा प्रयत्न होतोय असं म्हणायचं का? स्पेसिफिक तुम्हाला आरोप त्यांच्यावर आहे का? रोख तुमचा त्यांच्याकडे आहे का? शासनाने केलेलं आहे, शासनाने केलेलं आहे। शासनात जे लोक बसतात तेच तर जबाबदार आहेत।
आमचा आरोप शासनावरती आहे. शासनामध्ये कोण बसलाय ते पद्धत बसा. शासनाने आदेश दिलाय. आदेश कोणाचा आहे? शासनाचा आहे. मग असे आदेश करताना आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपण कोणत्या याच्यामध्ये काम करतो आहे, या सगळ्या गोष्टीचा शासन चालवणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे. बर, निश्चित. गोविंदजी, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.